मला राहते मेमोरीज तुझ्या. लहानपणी परळी आला की थर्मल दिसत होत. पहिले थर्मल वेगळे होते, आता हे अलग बांधले जरा. पहिले लांब होते, मोठे होय डाडे, मोठे होते लय. स्ट्रेट होते. परळी आली म्हणलं की सगळं दिसत होतं थर्मल, सगळं दिसत होतं थर्मल. आता ते वेगळं केलं, पहिले वेगळं होतं. लांब होते, पहिले मोठे उंच होते. कुठं असं गावामध्ये शिरणं म्हणलं तर दिसत होतं. परळी आले दसऱ्याला जाऊ देतात मला की बघायला मध्ये. मोकळं राहते दसऱ्याला. पूर्ण म्हणलं तिथं करंट कसं तयार होते काय नाही ना, सगळं झाडाला दिसणं झाले आता. नाही दुसरे बनविले तो. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर रुपालीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या स्वागत आहे. तर चला इथं आली मी. राहतं गाव आमचं जे होतं की नाही परळी, जिथं मध्ये लहान गेलेलं आहे. तर तिथं आज की नाही परळी वैजनाथला 12 ज्योतिर्लिंग, एक ज्योतिर्लिंग आहे. तर तिथं आलो आम्ही दर्शनासाठी. उंच होते हो. आज बाजार असतोय परळीचा. हो, सोमवारचा बाजार असतोय ना. माझं माहेर आहे म्हणूनच म्हणायले ना. परळी परळी वैजनाथ. लय दिवसापासून असंच आहे होय डाडे परळी. बदललं नाही काही. हे सगळे पूर्ण गल्ल्या तशाच आहेत जसं पहिलं होत्या ना. तर चला आता हे आहे दुसरा व्हिडिओ. जसं की नाही आता आम्ही तो परळी वैजनाथाला आलो आणि इथं की नाही पहिलं जसं होतं ना सगळं चेंज झालं आहे. त्याच्यामुळे काही ओळखू येणे गेलं आणि की नाही जुन्या आठवणी जेत ना आपल्या गावामध्ये आलं ना की आपल्या लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या होतात. तर चला हे आहे मंदिरचा रस्ता आणि गर्दा श्रावण महिना असल्यामुळे भरपूर होता. तर चला आता आपण मार्केटमधून मंदिराकडे निघलो. हे पहिलं नव्हतं. नाही गर बे आधीच आहे ग हे ह्याच्यावरलं. हे काय नव्हतं पहिलं. आता हे नवीन बांधले रे. पहिलं लहानपणी आमचं काही नव्हतं. मंदिर आहे, देवी मंदिर बांधलेलं आहे भारतामध्ये. टोटल इथे मंदिर सगळीकडे ह्यांनी बांधले. आणि की नाही श्रावण महिना असल्यामुळं मंदिर इतकं छान सगळं फुलानं सजवतं ना. जसं की नाही लग्नाचा मांडव सजवतात ना तसं सगळं मंदिर छान सजवतं आणि इतकं छान वाटू लागलं की नाही आपल्या जुन्या गावात आल्यामुळं. आणि दर्शन पण खूप छान झालं. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण की नाही व्हिडिओमार्फत परळी वैजनाथाचं दर्शन करा. आणि पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रावण महिन्यामध्ये आम्ही इथून निघलो देवदर्शनासाठी. तर तुम्ही कुठं गेलात काय नाही ते पण नक्की सांगा. आणि पुन्हा चौकड फिरलो, थोडंसं फोटोशूट जसं की नाही जुन्या मेमोरीज ते सगळ्या जे की नाही एकदम ताज्या झाल्या आणि छान वाटलं एकदम मंदिरात. आणि भरपूर की नाही अर्धा एक घंट्याच्या वर जे ना आम्हाला मंदिरामध्ये थांबलो. तर चला आता निघलो. आता अजून पुढे पण भरपूर असे दर्शन वगैरे करायचे. तर पूर्ण व्हिडिओ येणारे स्किप न करता नक्की बघत राहा. इतकं मंदिर सजविले भरपूर. हात लावाय त्याला. थंड वाटायला हो, पण आता पाणी आटून गेले. नाही तर पाणी होतं पहिलं. हो
इथं बी